नमस्कार मित्रांनो, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले बघा इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो, त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत हे सगळं आपण बघितलं आहे ना। या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता नवीन इफेक्ट बघायचं, दॅट इज हायपर कॉन्जुगेशन। ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूयात बघा हायपर कॉन्जुगेशन। हायपर कॉन्जुगेशन बघा, ह्या हायपर कॉन्जुगेशनला आणखी एक नाव आहे किंवा ज्या सायंटिस्टने हे हायपर कॉन्जुगेशन सांगितलेलं आहे त्यांचं नाव असं बघा, त्यांना म्हणतो आपण बेकर-नाथन इफेक्ट पण म्हणतो ह्याला बरं का। बेकर-नाथन इफेक्ट, बेकर-नाथन इफेक्ट किंवा ह्याला तुम्ही नो बॉन्ड रेझोनन्स पण म्हणू शकता बरं का। नो बॉन्ड रेझोनन्स, नो बॉन्ड रेझोनन्स किंवा तुम्ही याला हे पण म्हणू शकता बघा सिग्मा टू पाय रेझोनन्स। ठीक आहे, सिग्मा टू पाय रेझोनन्स म्हणा किंवा नो बॉन्ड रेझोनन्स म्हणा किंवा बेकर-नाथन इफेक्ट पण म्हणतो। आता हायपर कॉन्जुगेशन एक्झॅक्टली असतं काय बघा, याचे डेफिनेशन जर बघितले आपण, डेफिनेशन काय लिहू शकतो बघा, ट्रान्सफर ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन टू अल्किन, कार्बोकॅटायन आणि पाय आपलं रॅडिकलमध्ये। ठीक आहे, ह्याचे डेफिनेशन बघा काय असेल मग, शिफ्टिंग और यू कॅन राईट ट्रान्सफर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन टू पाय बॉन्ड म्हणू शकता किंवा आता पाय बॉन्ड जनरली आपण कशामध्ये बघत असतो, अल्किनमध्ये बघायचं आहे, पाय बॉन्ड असेल किंवा रॅडिकल असेल and carbocation। transfer of sigma electron to pi bond, radical और carbocation, ह्या इफेक्टला आपण काय म्हणत असतो, हायपर कॉन्जुगेशन म्हणायचं। ठीक आहे, तर हायपर कॉन्जुगेशन मध्ये एक्झॅक्टली होतं काय, जे काही सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन त्याचं ट्रान्सफर कशामध्ये होतं, पी ऑर्बिटलमध्ये होतं। आता पी ऑर्बिटल तर एम्प्टी पाहिजे किंवा व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे आहे ना, तर त्यासाठी आपण बघितले बघा ट्रान्सफर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन टू पाय बॉन्ड, अल्किन असेल, रॅडिकल असेल किंवा कार्बोकॅटायनमध्ये असेल। ठीक आहे, आता बघा हे झालं हायपर कॉन्जुगेशन बद्दल। ह्याचे महत्त्वाचे पॉईंट आपण बघणार आहे। इट इज परमनंट इफेक्ट, इट इज परमनंट इफेक्ट। ठीक आहे, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे पॉईंट आहे बघा, इट इज ऑकर्स इन ओनली अल्किन, कार्बोकॅटायन अँड फ्री रॅडिकल, नॉट इन कार्बन आयन। ऑकर्स इन अल्किन, त्यानंतर कार्बोकॅटायन अँड फ्री रॅडिकल, फ्री रॅडिकल। पण यासाठी पण कंडिशन आहे महत्त्वाची, अल्किन म्हणजे प्रत्येक अल्किनमध्ये पॉसिबलच आहे असं नाही बरं का, त्यानंतर कार्बोकॅटायन म्हणजे प्रत्येक कार्बोकॅटायनमध्ये पॉसिबलच आहे असं बी नाही, आणि रॅडिकल म्हणजे प्रत्येक रॅडिकलकडे असेलच असं बी नाही। त्यासाठी कंडिशन असते, ते महत्त्वाची कंडिशन आहे की इट शुड हॅव मिनिमम 1 अल्फा हायड्रोजन। जर तुम्हाला हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट शो करायचा असेल तर तो कशामध्ये पॉसिबल आहे, अल्किनमध्ये पॉसिबल आहे, कार्बोकॅटायनमध्ये पॉसिबल आहे आणि फ्री रॅडिकलमध्ये पॉसिबल आहे। पण अगेन महत्त्वाची कंडिशन आहे, ह्यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे सांगा बरं, ह्यांच्याकडे मिनिमम 1 अल्फा हायड्रोजन शुड बी प्रेझेंट। मिनिमम लिहा किंवा ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन शुड बी प्रेझेंट। आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो काही तुमचा अल्फा हायड्रोजन आहे, अल्फा हायड्रोजन हा sp3 कार्बनला अटॅच असला पाहिजे बरं का, sp3 कार्बनला अटॅच असला पाहिजे। जर हा तुमचा अल्फा हायड्रोजन sp2 कार्बनला अटॅच असेल तर तो हायपर कॉन्जुगेशन शो करणार नाही, आणि जर अल्फा हायड्रोजन तुमचा sp कार्बनला जर अटॅच असेल तो पण तुमचा हायपर कॉन्जुगेशन शो नाही करणार आहे। ठीक आहे, तुम्हाला आता महत्त्वाचे पॉईंट समजलेत बघा, हायपर कॉन्जुगेशन कशामध्ये होतं किंवा हायपर कॉन्जुगेशन काय असतं, एक्झॅक्टली होतं काय याच्यामध्ये, ट्रान्सफर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन टू अल्किन, कार्बोकॅटायन और फ्री रॅडिकल्स। त्यानंतर महत्त्वाची कंडिशन आहे बघा, की महत्त्वाचे पॉईंट ह्याचे बघा, इट इज परमनंट इफेक्ट आहे, कशामध्ये पॉसिबल आहे, अल्किनमध्ये, कार्बोकॅटायनमध्ये आणि फ्री रॅडिकलमध्ये, जे की आपण डेफिनेशनमध्येच लिहिलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाची कंडिशन, ह्या अल्किनकडे, कार्बोकॅटायनकडे किंवा फ्री रॅडिकलकडे मिनिमम 1 अल्फा हायड्रोजन पाहिजे। आणि दुसरी कंडिशन आहे की अल्फा हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटॅच पाहिजे, sp3 कार्बनला।
ठीक आहे. आता आपण अशी काही एक्झाम्पल बघणार आहे किंवा अगोदर आपण हे बघूयात की अल्फा हायड्रोजन कसं बघायचं. ठीक आहे. आपण काय अल्किनचे एक्झाम्पल बघूयात, काय कार्बोकॅटायनचे बघूयात आणि काही रॅडिकलचे बघूयात. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कार्बन आयनमध्ये हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट लागत नाही बरं का. ठीक आहे, कार्बन आयनमध्ये लागत नाही. तर ह्यामध्ये बघूयात आपण आता बघा की अल्फा हायड्रोजन कसं बघायचं हे बघूयात. किंवा मी तुम्हाला इथे काही एक्झाम्पल देणार आहे, तर तुम्ही मला सांगायचं आहे कुठल्या कुठल्या कंपाऊंडमध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. अगोदर हे बघूयात, त्यानंतर होतं कसं हे बघूयात. ठीक आहे. तर अगोदर सुरुवातीला आपण अल्किनमध्ये बघूयात. अल्किनमध्ये ठीक आहे, हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन. अगोदर मला फक्त हे सांगायचं आहे बघा. अगोदर मी हे सांगतो की अल्फा हायड्रोजन कसं बघायचं. लक्षात द्या, सपोज आपल्याकडे हा CH3 हा CH आहे आणि हा डबल बॉन्ड CH2 आहे. मला सांगा पाय बॉन्ड कुठल्या कुठल्या कार्बनमध्ये आहे. ह्या दोन कार्बनमध्ये हा पाय बॉन्ड आहे, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ज्या कार्बनला पाय बॉन्ड आहे त्या कार्बनला जो डायरेक्टली कनेक्टेड कार्बन असतो त्या कार्बनला आपण काय म्हणत असतो, अल्फा कार्बन म्हणायचं बरं का. अल्फा कार्बन. ज्या कार्बनला पाय बॉन्ड आहे त्या कार्बनला डायरेक्टली कनेक्टेड जो काय कार्बन असतो त्याला म्हणायचं अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनचे जे काय हायड्रोजन असतात त्यांना आपण अल्फा हायड्रोजन म्हणत असतो. म्हणजे मला सांगा, हा जर अल्फा कार्बन असेल तर अल्फा कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 3. म्हणजे अल्फा कार्बन एकच आहे आणि अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा, 3. म्हणजे ह्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे का नाही सांगा. ऑब्व्हियसली काय असणार आहे, पॉसिबल असणार आहे. समजले अल्फा हायड्रोजन कसं बघायचं ते. डबल बॉन्डला जो डायरेक्टली कार्बन कनेक्ट असतो त्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणत असतो आपण. हे पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल बघा आता. या ठिकाणी आपल्याकडे CH2 डबल बॉन्ड CH2. तिसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे बघा CH3 CH डबल बॉन्ड CH. या ठिकाणी असेल CH3. फोर्थ एक्झाम्पल आहे आपल्याकडे CH3 कार्बन. या ठिकाणी आहे CH3 डबल बॉन्ड CH2. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल आहे बघा CH3 कार्बन डबल बॉन्ड कार्बन. या ठिकाणी असेल CH3, याला एक हायड्रोजन लिहा, आणि या ठिकाणी असेल CH3. सिक्स्थ एक्झाम्पल आहे CH3 कार्बन डबल बॉन्ड कार्बन. या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, हे असेल आपलं टोलिन. या ठिकाणी असेल तुमचा हा CH3. त्यानंतर ह्या इथाइल बेंझिन. ठीक आहे, असे काही एक्झाम्पल आहेत. आता ह्यामध्ये तुम्हाला अल्फा हायड्रोजन बघायचं आहे. लक्षात घ्या, अल्फा हायड्रोजन माहिती असणं खूप गरजेचं आहे बरं का. कारण तुम्हाला कधी कधी काय दिलं जातं बघा, खाली एक्झाम्पल दिले जातात आणि कुठल्या एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमम हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे किंवा हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर विचारलं जातं. मग हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर जर काढायचे असतील तर आपण काढत असतो अल्फा हायड्रोजन +1 घ्यायचा, हा रूल आहे तसा. ठीक आहे, अल्फा हायड्रोजन जेवढे आहेत त्यामध्ये 1चे ॲडिशन करायचे, टोटल जेवढं काय येतं तेवढे आपले काय असतील, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर असतील. त्यामुळे अल्फा हायड्रोजन माहिती असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, पहिला तर आपला शो करणारे का तर अल्फा हायड्रोजन आहेत. अगोदर मला हे सांगा, सेकंडमध्ये अल्फा हायड्रोजन आहेत का. बघा, ह्या दोन कार्बनमध्ये पाय बॉन्ड आहे आणि ह्या कार्बनला इकडे दुसरा कार्बन कनेक्ट आहे का, नाही. ह्या कार्बनमध्ये दुसरा कार्बन कनेक्ट आहे का, नाही. याचा अर्थ मला सांगा, ह्याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे का, नाही. आणि अल्फा कार्बन नसेल तर अल्फा हायड्रोजन कसा असेल मग. त्यामुळे ह्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. आता ह्याच्यामध्ये सांगा, हा तुमचा कार्बन आणि ह्या कार्बन ह्या दोघांमध्ये पाय बॉन्ड आहे. म्हणजे ह्या कार्बनला डायरेक्टली कनेक्ट असलेला हा तुमचा अल्फा कार्बन असेल आणि हा तुमचा अल्फा कार्बन असेल. सांगा, ह्या कंपाऊंडमध्ये टोटल अल्फा हायड्रोजन किती आहेत. ह्याचे 3 आणि ह्याचे 3 टोटल 6 असेल. सांगा मग हायपर कॉन्जुगेशन शो करेल का, शो करणार आहे. ह्याच्यामध्ये बघा, आता हा तुमचा कार्बन आणि ह्या कार्बनमध्ये पाय बॉन्ड आहे. ह्याला अल्फा कार्बन नाही, ह्याला अल्फा कार्बन 2 आहेत बघा. सांगा ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती असतील मग, ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन 6 असतील आणि हा पण तुमचा हायपर कॉन्जुगेशन शो करणार आहे. ह्याच्यामध्ये बघा बरं, आता ह्या कार्बनला डायरेक्टली हा अल्फा कार्बन आहे, हा पण अल्फा कार्बन आहे, हा पण अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनला जेवढे हायड्रोजन असतील तेवढे अल्फा हायड्रोजन झाले. सांगा टोटल अल्फा हायड्रोजन किती आहेत मग, 3 3 आणि 3 टोटल किती झाले, 9. सांगा हायपर कॉन्जुगेशन शो होईल का. येस, आपल्याला कमीत कमी एक अल्फा हायड्रोजन पाहिजे.
कुठल्या कार्बनला कनेक्ट पाहिजे? sp3 कार्बनला. हा पण sp3 आहे, हा पण sp3 आहे, हा पण sp3 आहे. ठीक आहे. 6 मध्ये सांगा बरं, हे तुमचे मेन दोघांमध्ये पाय बॉन्ड आहे. हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन आणि हा अल्फा कार्बन. चारही अल्फा कार्बनचे हायब्रिडायझेशन sp3 आहे. किती हायड्रोजन झाले सांगा मग टोटल अल्फा हायड्रोजन? 3 3 3 म्हणजे टोटल किती झाले? 12 झाले. सांगा शो करेल का? यस. हा पण तुमचा हायपर कॉन्जुगेशन शो करणार आहे. आता टोलिनकडे बघा, बघा ह्या कार्बन आणि ह्या कार्बनमध्ये पाय बॉन्ड आहे आणि ह्या कार्बनला डायरेक्टली ह्या कार्बन म्हणजे अल्फा कार्बन झाला. अल्फा कार्बनचे हायब्रिडायझेशन कुठले आहे? sp3 आहे. सांगा बरं 3 हायड्रोजन आहेत, ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन जर 3 असतील तर ह्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. ह्याच्यामध्ये अल्फा कार्बन तुमचा हा झाला, हायड्रोजन किती आहेत सांगा? अल्फा हायड्रोजन 2 आहेत, म्हणजे ह्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. समजतंय? आणखी एक्झाम्पल आपण बघूयात अल्किनचे. ठीक आहे, कारण तुम्हाला असे पण क्वेश्चन असतात बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्किन डू नॉट शो हायपर कॉन्जुगेशन. त्यावेळेस तुम्हाला कंडिशन माहिती पाहिजे की कुठले कुठले अल्किन हायपर कॉन्जुगेशन शो करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट जे काय एक्झाम्पल आहे बघा, आपण आय थिंक 8वाला झालो आहे ना, 8वा. त्यामध्ये बघा आता तुमच्याकडे एक्झाम्पल आहे बघा स्टायरीन. सांगा आपल्याकडे एवढे काही एक्झाम्पल आहेत बघा. तुम्ही मला सांगायचं अगोदर कुठला कंपाऊंड हायपर कॉन्जुगेशन शो करेल किंवा डायरेक्टली अल्फा हायड्रोजन सांगा. अल्फा हायड्रोजन जर असतील तर शो करणार आहे ना. सांगा पहिलं एक्झाम्पल आहे बघा. आता कुठलाही 2 कार्बनमधला पाय बॉन्ड घ्या, ह्या दोघांमध्ये घ्या, ह्या दोघांमध्ये घ्या. तर ह्या दोघांमध्ये जर घेतला तुमचा कार्बन अल्फा कार्बनच नाही येत आहे ना. आता तुम्ही जर बघितला विथ रिस्पेक्ट टू बेंझिन रिंग हा तुमचा अल्फा कार्बन असेल, पण ह्या अल्फा कार्बनचे हायब्रिडायझेशन काय? sp2 आहे. आणि आपल्याला हायड्रोजन कुठल्या कार्बनवर अटॅच पाहिजे? sp3 कार्बनवरती पाहिजे. म्हणजे ह्यामध्ये बघा तुमच्याकडे हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. का? तर ह्याच्याकडे अल्फा हायड्रोजनच नाही. आणि जरी तुम्ही विथ रिस्पेक्ट टू बेंझिन ह्याला अल्फा कार्बन जर कन्सिडर केलात, म्हणजे इथं अल्फा हायड्रोजन आहे, पण हा अल्फा हायड्रोजन sp2 कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे तो काय करणार नाही? हायपर कॉन्जुगेशन शो नाही करणार आहे. 9 मध्ये सांगा, हा तुमचा अल्फा कार्बन आहे बघा, ह्यामध्ये अल्फा कार्बन आहे पण कार्बनला हायड्रोजनच नाही. त्यामुळे यामध्ये अल्फा हायड्रोजन आहेत का सांगा बरं? अल्फा हायड्रोजन 0 आहे. याचा अर्थ हे शो करेल का? शो नाही करणार आहे. ह्यामध्ये सांगा अल्फा कार्बनला 2 हायड्रोजन आहेत. अल्फा हायड्रोजन जर 2 असतील तर हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. तुम्ही मला सांगायचं आहे ह्या कंपाऊंडमध्ये टोटल अल्फा हायड्रोजन किती आहेत जे हायपर कॉन्जुगेशन शो करतील? ह्या व्यवस्थित ह्याला स्टार करून ठेवा बरं का, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता बघा ह्या कार्बनला हा पण तुमचा अल्फा कार्बन आहे, हा पण तुमचा अल्फा कार्बन आहे. ह्याला 1 हायड्रोजन आहे आणि ह्याला 2 हायड्रोजन आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला अल्फा हायड्रोजन किती आहेत हे नाही विचारतंय. असे अल्फा हायड्रोजन सांगा जे हायपर कॉन्जुगेशन शो करतील. तर सांगा बरं ह्यामध्ये. तर ह्यामध्ये टोटल अल्फा हायड्रोजन 3 आहेत, पण असे 2च अल्फा हायड्रोजन आहेत जे हायपर कॉन्जुगेशन शो करतील. ते म्हणजे हे 2 असणार आहे. बघा ह्या जो काय ब्रिज हेड कार्बन जो आहे बघा, ब्रिज हेड कार्बन इथला हायड्रोजन तुमचा हायपर कॉन्जुगेशन शो नाही करत. का नाही करत? तर आपला ब्रेथ रूल आहे बघा, ब्रेथ रूल, की ब्रिज हेडचा कार्बन जो आहे तो प्लेन नाही होऊ शकत, प्लेन है ना. हायपर कॉन्जुगेशन झालं म्हणजे काय होतं बघा, इथला पाय बॉन्ड या ठिकाणी येतो आणि इथं डबल बॉन्ड बनतो. इथं डबल बॉन्ड पॉसिबल नाही. त्यामुळे हा ब्रिज हेडवरचा जो काय हायड्रोजन आहे ब्रिज हेड कार्बनचा, तो हायपर कॉन्जुगेशन शो नाही करणार आहे. ठीक. आता ह्याच्यावरच तुम्हाला ह्या बेसिसवर तुम्हाला हे क्वेश्चन बघायचं आहे 12वाला. बघा या ठिकाणी अल्फा कार्बन आहे, हा पण अल्फा कार्बन आहे, इथं पण अल्फा हायड्रोजन आहे, इथं पण अल्फा हायड्रोजन आहे. पण मला सांगा हा अल्किन तुमचा हायपर कॉन्जुगेशन शो करेल का? करेल का सांगा? तुम्ही म्हणाल सर अल्फा हायड्रोजन आहे म्हणजे करायला पाहिजे, पण अल्फा हायड्रोजन कुठल्या कार्बनला आहे? ब्रिज हेड कार्बनला आहे ना, ब्रिज हेड कार्बनला.
मग ब्रिजड कार्बनचा हायड्रोजन हायपर कॉन्जुगेशन शो करतो का? शो नाही करत, म्हणजे ह्यामध्ये तुमचं हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सांगा आता, हे 2 अल्फा कार्बन आहेत, इथले 2 हायड्रोजन, इथले 2 हायड्रोजन, म्हणजे टोटल अल्फा हायड्रोजन किती झाले? 4. ह्याच्यामध्ये पॉसिबल आहे. ह्याच्यामध्ये सांगा आता, हा तुमचा अल्किन आहे, हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन, 4 अल्फा कार्बन आहेत, पण अल्फा कार्बनला हायड्रोजनच नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. आय होप तुम्हाला समजलेलं आहे बघा की अल्किनमध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे का नाही, कसं बघायचं. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूयात कार्बोकॅटायनकडे. ठीक आहे. हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन. हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन. अगोदर मी तुम्हाला हे सांगतो अल्फा कार्बन कसं बघायचं ते. सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे बघा, CH3CH2 या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. मला सांगा, हा तुमचा कार्बोकॅटायन आहे, बरोबर आहे, कार्बोकॅटायन. आणि ह्या कार्बोकॅटायनला बघा, ह्या कार्बोकॅटायनला जो डायरेक्टली कार्बन कनेक्ट असतो ह्याला आपण अल्फा कार्बन म्हणत असतो, बरं का, अल्फा कार्बन म्हणायचं. मग अल्फा कार्बनवर जेवढे हायड्रोजन असतात त्यांना आपण अल्फा हायड्रोजन म्हणणार आहे, बरोबर आहे. सांगा ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत? मग अल्फा हायड्रोजन 3 आहेत. शो करेल का हायपर कॉन्जुगेशन? येस, शो करणार आहे. ठीक आहे. चला बघूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल यायचं आहे. या ठिकाणी असेल CH3+. फोर्थ एक्झाम्पल असेल बघा टर्शियरी कार्बोकॅटायन. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल असेल या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी असेल पॉझिटिव्ह चार्ज, किंवा एक काम करा, या ठिकाणी असेल पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी असेल पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल. ठीक आहे. तर असे काही एक्झाम्पल आहेत बघा. आता आपण याच्यामध्ये बघूया आता अल्फा हायड्रोजन आहेत का नाही. अल्फा हायड्रोजन जर असतील तरच ते काय करणार, तुमचे हायपर कॉन्जुगेशन शो करणार आहे. सांगा, ह्याच्यामध्ये हा जर तुमचा कार्बोकॅटायन असेल तर हा तुमचा अल्फा कार्बन झाला, हा अल्फा कार्बन झाला, बरोबर आहे. सांगा मग ह्याला कार्बनला 3 हायड्रोजन, ह्या कार्बनला 3 हायड्रोजन, म्हणजे ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत? 6 आहेत. हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. अल्फा कार्बनच नाही म्हणजे अल्फा हायड्रोजन नसणार आहे, हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. ह्यामध्ये हा जर कार्बोकॅटायन असेल, हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे, बरोबर आहे. टोटल अल्फा कार्बन 3 झाले, म्हणजे अल्फा हायड्रोजन किती असतील? प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन म्हणजे 9 असतील. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा, हा तुमचा कार्बोकॅटायन आहे, हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन आणि हा अल्फा कार्बन. इथं 3 हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. किती झाले टोटल अल्फा हायड्रोजन सांगा? 8 झाले. म्हणजे हायपर कॉन्जुगेशन यामध्ये पॉसिबल आहे, ह्यामध्ये पॉसिबल आहे. आता बऱ्याच जणांना बघा, ज्यांनी हे फर्स्ट टाइम व्हिडिओ बघताय त्यांना हे पण माहिती नसेल, हे आपण कार्बन आणि हायड्रोजन कसं बघतोय बॉन्डलाईनमध्ये, आहे ना. त्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं आहे की बॉन्डलाईन फॉर्म्युल्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन कसं बघायचं ते. ठीक आहे. ह्यामध्ये बघा, तुमचा कार्बोकॅटायन आहे, हा तुमचा अल्फा कार्बन जर झाला, ह्याला हायड्रोजन नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. ह्याच्यामध्ये हे 2 अल्फा कार्बन झाले, ह्याचे 2 हायड्रोजन, ह्याचे 2 हायड्रोजन, म्हणजे टोटल अल्फा हायड्रोजन किती झाले? 4. हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. सांगा, अल्फा हायड्रोजन टोटल 3, 4, 5, 6, 7. हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन 3, 3, 6 आणि हे 1, 7. टोटल अल्फा हायड्रोजन किती असतील? ह्यामध्ये 7 असतील, पॉसिबल आहे. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन बघा 2, 2 आणि 2. अल्फा हायड्रोजन असेल टोटल 6, पॉसिबल आहे. ह्यामध्ये इथं 3 आणि इथं 1. अल्फा हायड्रोजन टोटल 4 असतील, पॉसिबल आहे. अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन नाही,
अल्फा हायड्रोजन जर 0 असतील तर हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. या ठिकाणी अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा, 3 आहेत, पॉसिबल आहे. अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन नाही म्हणजे हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाही. आय होप की तुम्हाला समजतं की अल्फा कार्बन कसं बघायचं आणि अल्फा हायड्रोजन कसं बघायचं. तुम्हाला अल्फा कार्बन जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अल्फा हायड्रोजन समजणारच नाही. त्यामुळे अल्फा कार्बन कशाला म्हणायचं अगोदर हे लक्षात घ्या. आणि अल्फा कार्बनला जेवढे हायड्रोजन असतात त्याला आपण अल्फा हायड्रोजन म्हणत असतो. ठीक आहे, हे झालं कार्बोकॅटायनबद्दल. आता कार्बन फ्री रॅडिकलबद्दल सेम आहे बघा, फक्त कार्बोकॅटायनच्या ऐवजी काय घ्या तुम्ही, रॅडिकल घ्या, बाकी सेम असणार आहे सेम. जसं की इथंच बघा तुम्ही ह्याच्याऐवजी रॅडिकल घ्या, ह्याच्याऐवजी रॅडिकल घ्या, ह्याच्याऐवजी रॅडिकल घ्या, सगळं सेम असेल. अल्फा हायड्रोजन सेम असतील किंवा इथं रॅडिकल घेतला तर हा पण शो नाही करणार, इथं रॅडिकल घेतला तर हा पण शो नाही करणार आहे. ठीक आहे, कार्बोकॅटायन इज लाईक फ्री रॅडिकल. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता आपण एक्झॅक्ट हायपर कॉन्जुगेशन काय असतं हे बघूया. ठीक आहे, म्हणजे कसं शो करायचं. तर अल्किन हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन. तर बघा ह्यामध्ये काय होतं आता हायपर कॉन्जुगेशन अल्किनमध्ये. आता अल्किनमध्ये काय कंडिशन आहे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी आहे ना. डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात आपण. बघा आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा, हे CH3, हा CH3 आहे. त्यानंतर या ठिकाणी काय असेल बघा, CH डबल बॉन्ड या ठिकाणी असेल, हा CH2. ठीक आहे, हा असेल CH2. तर आता स्ट्रक्चर कसं असतं बघायचं, हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे बघा. ह्यामध्ये काय होतं, हे जे काही तुमचे सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन हे ज्याकडे पाय बॉन्ड असते बघा, पाय बॉन्ड त्याच्याकडे एक एम्प्टी ऑर्बिटल असते, पाय स्टार म्हणतो आपण त्याला, पाय स्टार. तर ह्या ठिकाणी काय असणार तुमचे पाय स्टार ऑर्बिटल असेल, ह्याला आपण पाय स्टार म्हणूया. ठीक आहे, पाय स्टार ऑर्बिटल. तर काय होतं बघा, हे जे काही तुमचे सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत हायड्रोजनचे, हे इलेक्ट्रॉन तुमचे व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये जातील, व्हॅकंट पी ऑर्बिटल किंवा पाय स्टारमध्ये, आणि हा बॉन्ड कोण्या ठिकाणी शिफ्ट होणार, ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार आहे. बघा आपलं काय बनला आता, हायड्रोजन कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन डबल बॉन्ड CH, या ठिकाणी CH2. बघा आता कार्बन इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज, इथं हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिले म्हणजे हायड्रोजनवरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणाला सर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे आहे ना. तर ह्यामध्ये बॉन्ड फॉर्म होत नाही बरं का. त्यामुळे आपण याला नो बॉन्ड रेझोनन्स पण म्हणू शकतो है ना. सुरुवातीला लिहून दिलं आपण नो बॉन्ड रेझोनन्स, कारण या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होत नाही बरं का. आता हे झालं पहिलं स्ट्रक्चर. तुम्ही म्हणाल सर तुम्ही हाच हायड्रोजन का दिला, हे दोन का नाही दिले, देऊ शकता तुम्ही. जेवढे अल्फा हायड्रोजन आहेत तेवढं तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता बरं. दुसरं काय पॉसिबल आहे सांगा मग स्ट्रक्चर. सपोज आपण असं कन्सिडर करणार आहे बघा, या ठिकाणी हा वाला हायड्रोजन काय केला आहे, इलेक्ट्रॉन दिला आहे. तर हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिला म्हणजे काय बनलं सांगा, कार्बनला हे 2 हायड्रोजन असतील, इथं डबल बॉन्ड असेल CH सिंगल बॉन्ड CH2 मायनस, आणि इथं हायड्रोजन काय असेल, प्लस असेल. ठीक आहे, दुसरी पॉसिबिलिटी काय आहे सांगा, इथला हायड्रोजन मी देऊ शकतो की. त्यामुळे दुसरं स्ट्रक्चर काय पॉसिबल आहे, हायड्रोजन कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी असेल H प्लस डबल बॉन्ड, या ठिकाणी CH, या ठिकाणी असेल CH2 मायनस. म्हणजे बघा तुमचे जेवढे अल्फा हायड्रोजन पॉसिबल आहेत तेवढे तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. आणि तुम्हाला ह्याचं जर विचारलं की टोटल हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर, तर अल्फा हायड्रोजन +1 सांगायचं. म्हणजे बघा हे 1 2 3 आणि ह्याला इन्क्लुडिंग हे 1, म्हणजे ह्याचे टोटल हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर किती झाले, 4 झाले. ठीक आहे, अल्फा हायड्रोजन +1 हा रूल लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर हे झालं तुमचे कशाबद्दल, हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन. आता ह्यामध्ये तुम्ही एक मस्त स्टेटमेंट लिहू शकता बघा, कसं की हे जे काही सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत कशा ऑर्बिटल आहे, फील्ड आहे का एम्प्टी ऑर्बिटल आहे, फील्ड ऑर्बिटल. असं म्हणू शकतो आपण बघा, फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर इनटू पाय स्टार ऑर्बिटल ऑफ अल्किन, असं म्हणू शकतो आपण बरं. त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे का, तर लिहून घ्या याच्यावरती कसं लिहा बघा स्टेटमेंट. याच्यामध्ये फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू पाय स्टार ऑर्बिटल ऑफ अल्किन. ठीक आहे, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा बरं. हे फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन कशामध्ये ट्रान्सफर होत आहे, अल्किनच्या पाय स्टारमध्ये ट्रान्सफर होत आहे. हे स्टेटमेंट तुमचं कशामध्ये असेल, अल्किनमध्ये असेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल बघा अल्किनमध्ये आपण कसं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर काढलं ते. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूयात हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन. हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन.
हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल बघा. आता सपोज आपल्याकडे हे सेमच एक्झाम्पल घेऊयात आपण, सिम्पलवालं. इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी CH2 आणि कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे याचा अर्थ काय, तुमचे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, बरोबर आहे, व्हॅकंट p ऑर्बिटल आहे. ठीक आहे. आता काय होतं बघा, यामध्ये हे जे काही तुमचं सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन ह्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे बरं का, ट्रान्सफर होणार आहेत. आणि बघा काय बनतं आता, या ठिकाणी असेल हायड्रोजन कार्बन, हायड्रोजन डबल बॉन्ड, या ठिकाणी काय असेल, CH2. बघा चार्ज ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे निगेटिव्ह झाला आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल झाला, त्यामुळे तर चार्ज नाही लिहिला आपण. मला सांगा, हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिले म्हणजे चार्ज कुठला पाहिजे, इथं पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट काय पॉसिबिलिटी बघा, आता सेम तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता, जेवढे अल्फा हायड्रोजन तेवढे ड्रॉ करू शकता. आता इथला हायड्रोजन काढून बघा बरं. कार्बनला या ठिकाणी 2 हायड्रोजन असतील, डबल बॉन्ड, या ठिकाणी CH2 आणि या ठिकाणी काय असेल, H+ असेल, बरोबर आहे. तिसरी पॉसिबिलिटी काय आहे सांगा बरं. इथला हायड्रोजन काढून बघा, हायड्रोजन कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन डबल बॉन्ड CH2+, सॉरी, आणि या ठिकाणी काय असेल, हा H+ असेल. आताच काय सांगेल तुम्हाला, जेवढे अल्फा हायड्रोजन असतील तेवढे स्ट्रक्चर बनतात. आणि टोटल हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर जर विचारलं इन कार्बोकॅटायन, तर अल्फा हायड्रोजन +1 लावायचं, म्हणजे 1 2 3 आणि हा 4 असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर स्टेटमेंट लिहायचं असेल तर स्टेटमेंट कसं लिहायला सांगा बरं. तर फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू व्हॅकंट p ऑर्बिटल ऑफ कार्बोकॅटायन असं लिहायचं तुम्हाला. काय लिहायला सांगा, फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू व्हॅकंट p ऑर्बिटल ऑफ कार्बोकॅटायन. ठीक आहे, व्हॅकंट p ऑर्बिटल ऑफ कार्बोकॅटायन. हे तुमचं स्टेटमेंट कशामध्ये असणार आहे, कार्बोकॅटायनमध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं, अल्किनमध्ये काय होतं, फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू π ऑर्बिटल ऑफ अल्किन, आणि कार्बोकॅटायनमध्ये कसं आहे, फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू व्हॅकंट p ऑर्बिटल ऑफ कार्बोकॅटायन. ठीक आहे, हे असं होतं बघा हायपर कॉन्जुगेशन कार्बोकॅटायनमध्ये. आता नेक्स्ट बघूयात आपण फ्री रॅडिकलमध्ये. हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल. तर एक्झाम्पल घ्यायचं, सेम लाईक कार्बोकॅटायन, कार्बन आहे, या ठिकाणी CH2+ आहे, आणि या ठिकाणी 3 हायड्रोजन आहेत. बघा काय कंडिशन आहे, अल्फा कार्बन पाहिजे, अल्फा कार्बनला अल्फा हायड्रोजन पाहिजे, तर काय पॉसिबल असतं, हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल असतं. करा काय पॉसिबल आहे बघा, सॉरी आपल्याला रॅडिकल घ्यायचं, नॉट कार्बोकॅटायन आहे ना. रॅडिकल म्हणजे ज्याकडे जे काही तुमचे p ऑर्बिटल आहे ते p ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे का, नाही, पार्शियली फिल्ड आहे, बरोबर आहे. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे ह्याला आणखी इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर काय होतं बघा, हे जो काही तुमचा सिग्मा इलेक्ट्रॉन आहे त्याच्या मला 1 इलेक्ट्रॉन ह्याकडे जाणार आहे बघा. आणि काय बनतं बघा, इथं हायड्रोजन कार्बन, हायड्रोजन डबल बॉन्ड, या ठिकाणी असेल CH2 आणि या ठिकाणी काय असेल, H रॅडिकल असेल. दुसरी, ह्या हायड्रोजनचं काढा, हा हायड्रोजनचं काढा बरं. ह्या हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिला म्हणजे काय बनणार आहे, हे 2 हायड्रोजन सेम असतील, इथं बनणार आहे H रॅडिकल, डबल बॉन्ड, या ठिकाणी असेल CH2. तिसरी पॉसिबिलिटी काय आहे, इथला हायड्रोजन काढा, हायड्रोजन कार्बन, या ठिकाणी असेल हायड्रोजन डबल बॉन्ड असेल CH2 आणि या ठिकाणी असेल H रॅडिकल. असे तुमचे 3 पॉसिबल झाले आणि हा एक. टोटल हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर किती झाले, 4 झाले. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये स्टेटमेंट लिहायचं आपल्याला. काय लिहायचं स्टेटमेंट सांगा बरं. फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू पार्शियली फील्ड p ऑर्बिटल. पार्शियली म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे ना. आता समटाइम्स तुम्ही पार्शियली लिहा किंवा इनकम्प्लीट लिहू शकता. ठीक आहे. तर काय लिहायचं सांगा, फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू पार्शियली फील्ड p ऑर्बिटल लिहा, p ऑर्बिटल. ठीक आहे. सांगा आता आपण अल्किनमध्ये काय बघितलं होतं, पार्शियली फील्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू π ऑर्बिटल, आणि कार्बोकॅटायनमध्ये काय लिहिलं होतं, फील्ड इलेक्ट्रॉन किंवा फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू इनकम्प्लीट p ऑर्बिटल और
MTP ऑर्बिटल आहे ना. आणि तुम्ही रॅडिकलमध्ये कसं लिहिताय बघा, फील्ड सिग्मा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इनटू पार्शियली फील्ड p ऑर्बिटल. ठीक आहे. तर हे सगळं काही जे काय बघा हे हायपर कॉन्जुगेशनमध्ये आपण बघत असतो. कशा कशाचं बघितलं आपण, अल्किनमध्ये, कार्बोकॅटायनमध्ये आणि फ्री रॅडिकलमध्ये. कंडिशन काय असते त्यासाठी, मिनिमम एक अल्फा हायड्रोजन पाहिजे. अल्फा हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटॅच पाहिजे, sp3 कार्बनला अटॅच पाहिजे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आता ह्याचे आपण ॲप्लिकेशन बघूयात, काय काय ॲप्लिकेशन आहेत त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा आता ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन. बघा ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन काय काय असतील. ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन, पहिलं ॲप्लिकेशन आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. दुसरं आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल. थर्ड आहे स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. त्यानंतर फोर्थ आहे बघा हीट ऑफ हायड्रोजनेशन. ठीक आहे. हे महत्त्वाचे 4 ॲप्लिकेशन आहेत. तर हे 4 ॲप्लिकेशन एक्झॅक्टली काय असतात किंवा ह्याच्यासाठी काय काय रूल आहेत किंवा काय काय कंडिशन आहेत हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात विथ देअर एक्झाम्पल. ठीक आहे. चला भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.